नमस्कार. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्याच्या स्पेशल खाऊचा डबा सिरीजमध्ये शेफ पराग कानडे तुमचं स्वागत करतो. सगळ्या लहान मुलांना तुम्ही विचारा तुम्हाला काय आवडतं खायला, तर कॉमन आन्सर्स येतात की मला नूडल आवडते, मला पास्ता आवडतो किंवा मला काहीतरी असं चायनीज आवडतं. पण आता हे जे पदार्थ आहेत ते डब्यात देता येत नाहीत, कारण हे पदार्थ गरम खाल्लेच तरच चांगले लागतात. मग त्यांच्या आयांपुढे प्रश्न पडतो की याला रोजच्या बेसिसवर मी डब्यात काय असं नवीन द्यावं. मुलांना रोज काय काय टिफिन मध्ये द्यायचं असतं, टेन्शनच असतं ते. आज 2-3 दिवस झाले तो शाळेत न येताना डब्बा रिकामा घेऊन येण्याऐवजी भरून तसाच घेऊन येतो. खाऊचा डब्याचा हा नेहमीचा आमच्या मुलांचा प्रॉब्लेम आहे. पण रोज रोज त्याच भाज्या देण्यासाठी काय करावं हा एक मोठा प्रश्न आमच्या पालकांसमोर असतो. त्यांना रोज स्वादिष्टता हवंच असते आणि नेहमी वेगळं वेगळं हवं असते. ठीक आहे की हेल्दी फूड आहे, पण मुलांचा प्रॉब्लेम असा होता की रोज रोज पोळी भाजीला मुलंही कंटाळतात. त्या व्यतिरिक्त मुलांना दुसरं काही टेस्टी आणि हेल्दी फूड आपण देऊ शकतो का? आता न्यूट्रिशनल व्हॅल्यू लक्षात घेऊन आणि कमीत कमी वेळात करता येतील असे मेन्यूज काय करावेत हा तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही स्पेशल सिरीज चालू केलेली आहे. आय एम शुअर तुम्ही लास्ट दोन्ही एपिसोड्स पाहिले असतील आणि तुम्हाला दोन्ही आवडले सुद्धा असतील. आता कन्व्हिनियन्स फूडबद्दल बोलायचं आलं तर कन्व्हिनियन्स फूड हे पॅकेट उघडा आणि खा इतकं इझी आजकाल झालेलं आहे. पण त्या फूडमध्ये हे डब्यात देण्यासारखं हे फूड नाही आहे, कारण त्याची पेरिशिबिलिटी जी असते तर त्याच्याबद्दल क्वेश्चन मार्क असतो. मधल्या सुट्टीपर्यंत साधारण 4 ते 5 तास असतात मध्ये, आणि तोपर्यंत ते पदार्थ राहतील की नाही याबद्दल शंका असते. मग असे घरच्या घरी करता येणारे, कमी वेळात करता येणारे, इनोव्हेटिव्ह, टेस्टी येट थोडेसे न्यूट्रिशियस असे मेन्यूज तुम्हाला कसे करता येतील हे आमच्या भागात तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. आज आपल्याबरोबर माझ्या 2 गोंडस मैत्रिणी आहेत, त्यांच्याशी ओळख करून घेऊ. हाय. हाय. सो निकिता आणि अदिती, आता आपण तिघं एकमेकांना खूप चांगले ओळखतो, पण आपल्या प्रेक्षकांना तुमची पूर्ण नावं माहीत नाहीत. तुमची पूर्ण नावं सांगा. माझं नाव निकिता नाईक. माझं नाव अदिती सावंत. आणि तुम्ही कुठल्या शाळेतले आहात? सहकार विद्या प्रसारक मंडल इंग्लिश मीडियम स्कूल. एकाच वेळीच बोललात तुम्ही. तुमची हेअरस्टाईल सुद्धा सेम आहे. मग अजून काय काय तुम्ही एकत्र करता? डान्स ट्युशन, इन्स्ट्रुमेंट क्लासेस मध्ये पण जातो. आता मला सांगा की तुमच्या डब्यामध्ये तुमच्या आईने केलेला कुठला पदार्थ तुम्हाला आवडतो? चायनीज नूडल्स, पास्ता. बरं, आज मी तुमचा स्पेशल शेफ आहे. मी तुम्हाला आवडणारे पदार्थ आज करणार आहे. भूक लागली आहे ना? हो, खूपच. किचनकडे जायचं? हो. चला. मग घरच्या किचन मध्ये कधी कुकिंग केलंय की नाही तुम्ही? हो, भरपूर वेळा. मग काय काय पदार्थ केलेत? बटाट्याची भाजी, भेंडीची भाजी, चायनीज पण केलंय. चायनीज केलंय? बरं, चायनीज मध्ये काय केलंयस? हक्का नूडल्स. हक्का नूडल्स. आणि तू? मी जास्त करत नाही एवढं. जास्त करत नाहीस? चहा कॉफी येते? हा. व्हेरी गुड. आज आपण टोटल 3 रेसिपीज करणार आहोत. त्याच्यापैकी 2 रेसिपीज मी करणार आणि 1 रेसिपी मात्र तुम्ही करणार आहात. ठीक आहे? सुरुवात करायची. आधी आपण प्रेक्षकांना साहित्याची ओळख करून देऊ. स्टफ चपातासाठी इकडे मी चपाता ब्रेड घेतलाय. इकडे मल्टी कलर्ड बेल पेपर्स, म्हणजे आता हे जे आहे ढोबळी मिरची, तसंच लाल रंगाची ढोबळी मिरची आणि पिवळ्या रंगाची ढोबळी मिरची ही घेतली आहे. इथं हे जे कॉर्नचे जे दाणे आहेत ते थोडे वाफळून घेतले आहेत. फ्रेश बेझिल, टोमॅटो प्युरे, फ्रेश फाईन चॉप गार्लिक, इथं सॉफ्ट केलेलं बटर आहे, मिरपूड आणि मीठ. तर रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण हा जो ब्रेड आहे तो आपण असा अर्धा कापून घेणार आहोत. आधी आपण त्याला बटर लावून घेऊयात. एकत्र खोड्या करता की नाही? करता? आणि मग त्याबद्दल कधी तुमच्या पेरेंट्स कडनं, आईकडनं वगैरे असं कधी ओरडा खायला लागतो? थोडाफार खायला लागतो. थोडाफार खायला लागतो? हो, कधी कधी. म्हणजे असं उदाहरणार्थ तुम्हाला कधी असा ओरडा खायला लागलेला आहे? एक एक्झाम्पल. आई बोलली की 7 वाजता खेळून घरी ये, पण 8-9 वाजतात खेळता खेळता तेव्हा ओरडा खायला लागतो. आम्ही खूपच खेळत होतो. एकदा खेळण्यात आम्ही गुंतलेलो असतो. हा, काय खेळता? लपाछपी, डब्बा एक्सप्रेस, असे खेळ, नवीन नवीन खेळ काढतो, स्वतःच खेळतो. नवीन नवीन खेळ काढता? बरं. हे जोपर्यंत आपण मंद आचेवर परततोय तोपर्यंत आपण इकडे त्याचं स्टफिंग करून घेणार आहोत. ठीक आहे? सगळ्यात पहिल्यांदी आपण त्याचं इंटरेस्टिंग स्टफिंग करण्यासाठी हे जे पेपर्स आहेत, कटिंग शिकवा. तुम्ही घरी कटिंग ट्राय केलेलं आहे? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कटिंग करण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जो नाईफ आहे तो शार्प असणं आवश्यक आहे. परत कटिंग करताना तुमची जी बोटं जी आहेत ती अशी राहिली पाहिजेत, अशी, आणि त्याला नाईफ जो आहे तो असा गेला पाहिजे. ओके. जेणेकरून हा नाईफ जरी तुमच्या बोटांवर गेला तरी असा अँगलमुळे ते तुम्हाला कापणार नाही. तुम्ही जर बोटं अशी ठेवलीत तर ते डायरेक्ट तुमच्या
बोटांना. बरोबर आहे. मग असा एकदा अंदाज आला की मग तुम्ही ते फास्ट कापू शकता. हं? असं लांब लांब काप करून घेतल्यानंतर आता आपण सगळ्यात पहिल्यांदी थोडंसं तेल या पॅन मध्ये आपण घालून घेऊ. आता फ्रेशली क्रश्ड गार्लिक, लसूण जो आहे, युजली इटालियन कुकिंग जेव्हा आपण करतो तर तेव्हा त्याच्यामध्ये आपण लसणाची पेस्ट शक्यतो वापरत नाही. त्याच्यामध्ये फाईन चॉप गार्लिक, फाईन चॉप केलेला लसूण वापरतात. वास पण मस्त सुटलाय. हा. आता हे बेल पेपर्स जे आहेत ते आपण मस्तपैकी असे परतून घ्यायचे. आणि याच्यामध्ये हे जे वाफळलेले मक्याचे दाणे जे आहेत तर ते आपण घालू. आता याला आपण थोडंसं वाफळून घ्यायचंय. थोडंसं याच्यामध्ये पाणी ऍड करून आणि आता हे जे फ्रेश बेसिल जे आहे तर ते आपण चॉप करून याच्यामध्ये घालणार आहोत. याच्यात आता मीठ घालू, थोडीशी टोमॅटो प्युरे. दॅट्स इट. सॉस नाही बोलत ना? नाही. आणि आता याला आपण छानपैकी शिजवून घ्यायचंय. आता ऑलमोस्ट आपलं स्टफिंग जे आहे त्याला मस्त वाफ सुटलेली आहे आणि त्याला आपण फिनिश करणार आहोत थोडीशी मिरपूड घालून. आता आपला ब्रेड जो आहे तो असा छान असा खरपूस भाजला गेलाय बघा. हा, तर आता या ब्रेड मध्ये आपण आता स्टफिंग भरून त्याचं सँडविच करणार आहोत. तुम्हाला कळली दोघींना रेसिपी? हो कळाली. एक्झॅक्टली. आता काय आहे की आता ही रेसिपी तुम्हाला कळलेली आहे तर त्यामुळे एखाद दिवशी आईला जर वेळ नसेल तर आम्ही तुमचं स्वतः तुम्ही रेसिपी करू शकता, डब्यात घेऊन जाऊ शकता. बरोबर आहे की नाही? दुसरी रेसिपी इज ऑन इट्स वे. तोपर्यंत तुम्ही याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. स्टफ्ड चेबाता बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चेबाता ब्रेड, रंगीत भोपळी मिरच्या, मक्याचे दाणे, बेसिल, टोमॅटो प्युरे, लसूण, बटर, मीठ आणि मिरपूड. कृती: चेबाता ब्रेड मधून कापून घ्यावा, त्यावर बटर लावून तो खरपूस भाजून घ्यावा. रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे करून घ्यावे. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, भोपळी मिरच्यांचे तुकडे, मक्याचे दाणे, बेसिल, टोमॅटो प्युरे, मीठ आणि मिरपूड घालून स्टफिंग परतून शिजवून घ्यावं. भाजलेल्या चेबाता ब्रेड मध्ये हे स्टफिंग भरून डिश सर्व्ह करावी.